जय भीम, जय संविधान. मी मारुती सहारे. आपण पाहतो नागवंश. आजचा विषय आहे आपला वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी या दोन पक्षाचे मतदान चोरीला गेले आहे का. वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी या दोन पक्षाचे मतदान EVM मशीनच्या माध्यमातून चोरीला गेले आहे का, असं मी का म्हणतो. कारण आजच्या जर विधानसभेचे निकाल पाहिले तर असं लक्षात येते की जेणेकरून वंचित बहुजन आघाडीचा कॅडर, बहुजन समाज पक्षाचे कॅडर ह्या पक्षावर नाराज आहेत का, तर बिलकुल नाराज नाही. आपापल्या पक्षासाठी इमानी इकबारे वंचित बहुजन आघाडीचा कॅडर आणि बहुजन समाज पक्षाचा कॅडर इमानी इकबारे काम करताना आपण पाहतो. तो कुठल्याही अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणाने काम करतो. आणि निवड 1-2 मतदारसंघातच नाही, ज्या ज्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा कॅडर, बहुजन समाज पक्षाचा कॅडर आहे, त्या मतदारसंघामध्ये हे कॅडर सतत काम करत असतात, निस्वार्थी भावनेने काम करत असतात. पण आजचा जर निकाल पाहतो म्हटलं तर ज्या संख्येने वंचित बहुजन आघाडीला किंवा बहुजन समाज पक्षाला कॅडरचं जाळं इनल्या गेलेलं आहे, त्या तुलनेत त्यांना मतदान फार अल्पशे आहे. तात्पुरता आपण बहुजन समाज पक्षाबद्दल काही बाबी थोड्या समजू शकतो. कारण बहुजन समाज पार्टीमध्ये महाराष्ट्र लेवलमध्ये असं कणखर नेतृत्वाचा अभाव थोडासा दिसून येतो. त्याचप्रमाणे तालुका प्लेसवर, जिल्हा प्लेसवर सुद्धा अशा मोठ्या प्रमाणात ते नेतृत्व निर्माण केल्या गेलं नाही. त्यामुळे कदाचित त्यांचे मतदान थोडे बहुत इकडं तिकडं होण्याची शक्यता आहे. परंतु बहुजन समाज पक्षाच्या कॅडरने जर इकडं तिकडं मतदान केले असेल, कदाचित वाटत नाही, पण तरी समजा आपण केले असेल तर ते वंचित बहुजन आघाडीशिवाय इतर पक्षाला, दुसऱ्या पक्षाला देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे कॅडरचं जर समजा मतदान इकडं तिकडं झालं असेल, कदाचित होत नाही, पण झालं असेल तर BSP शिवाय तो दुसरीकडे मतदान करूच शकत नाही, असा आमचा ठाम विश्वास आहे, असं आमचं निरीक्षण आहे. तरीही जर आपण वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत विचार केला तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सध्याच्या घडीला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जाती धर्मामध्ये वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणात कॅडर निर्माण केलेला आहे. आताच्या विधानसभेला सामोर जाताना वंचित बहुजन आघाडीने प्रस्थापित लोकांकडे ज्या ज्या यंत्रणा असतात त्या यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रत्येक मतदारसंघात घरोघरी पोहोचलेले आहेत. मोठ्या प्रमाणात प्रस्थापितांसारखा त्यांचा प्रचार झालेला आहे. आणि प्रचार करत असताना ज्या ज्या त्यांच्या सभा होत होत्या, ज्या ज्या कॉर्नर सभा होत होत्या, इतर प्रचार यात्रा निघत होत्या, त्यावेळेस कुठल्याही एका जाती धर्माचा कार्यकर्ता त्या वंचित बहुजन आघाडीच्या रॅलीमध्ये नसून सर्व जाती धर्माचे लोक त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून यायचे. एवढंच नाही
तर वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र कार्यकारिणीपासून तर तालुका स्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात लीडरशिप तयार केलेली आहे. आणि लीडरशिपच तयार केलेली नसून तिचं नियोजनबद्ध पद्धतीने ते विधानसभेच्या निवडणुकीला सामोर गेलेली आहे. एवढंच नाही तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची तब्येत बरी नसताना सुद्धा त्यांनी खूप ठिकठिकाणी मोठमोठ्या सभा घेतलेल्या आहे. सुजातदादा आंबेडकर यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर आणि त्यांची पूर्ण टीम संपूर्ण प्रचार यंत्रणा जिथं जिथं त्यांची गरज पडेल तिथं तिथं त्यांनी प्रचार सभा सगळं काही केलेलं आहे. एवढं सगळं असताना वंचित बहुजन आघाडीकडे तालुका स्तरापासून तर महाराष्ट्र कार्यकारिणीपर्यंत मोठमोठ्या नेत्यांची फौज आहे. सगळ्या जाती धर्मामध्ये वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणात नेते तयार केलेले आहे. वंचित बहुजन आघाडीला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं कणखर नेतृत्व लागलेलं आहे, स्वाभिमानी नेतृत्व लागलेलं आहे, लढवय्य नेतृत्व लागलेलं आहे. आणि निवड नेतृत्वच लाभलेलं नाही, त्यांनी लीडरशिपही नुसती तयार केलेली नाही, तरी ज्या ज्या समस्या महाराष्ट्रामध्ये उद्भवल्या त्या समस्येला ते सामोर गेलेले आहे. वंचित घटकावर ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाले त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीची लीडरशिप, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरसुद्धा ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाले त्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संघर्षाची भूमिका घेतलेली आहे आणि त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे. मग तो कुठलाही समाज असो. 2004 पासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी EVM मशीनच्या विरोधात कठोर भूमिका घेतलेली आहे. एवढंच काय तर EVM मशीनचा मुद्दा त्यांनी कोर्टापर्यंत सुद्धा मांडलेला आहे. अनेक प्रकारचे प्रूफ करून दाखवलेला आहे, पण अजूनही कोर्टाचा निकाल त्यावर आलेला नाही. एवढंच नव्हे तर ज्या ज्या वेळेस गरीब मराठा आरक्षणाचा प्रश्न आलेला आहे त्यावेळेस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी गरीब मराठा समाजासोबत ताकदीने उभी होती. एवढंच नाही तर मुस्लिम समाजावर जेव्हा जेव्हा समस्या निर्माण झाल्या, जेव्हा जेव्हा मुस्लिम समाजावर अटॅक करण्याचे प्रयत्न केले तेव्हा वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ते खंबीरपणे सामोर उभे राहिलेले आहे आणि वातावरण जे दंग्याचं वातावरण होतं ते निवडण्याचे त्यांनी प्रयत्न केलेले आहे. त्यामुळे मुस्लिम समाजसुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत मोठ्या प्रमाणात जुळलेला आहे. अलुतेदार बलुतेदार या समाजाचे प्रश्न घेऊन आदरणीय बाळासाहेब सतत संघर्ष करत असतात, त्यांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करीत असतात. त्यांच्या समाजामध्ये जनजागृती करून मोठ्या प्रमाणात त्यांना एकत्रित केलेले आहे. मोठमोठी लीडरशिप वंचित घटकाच्या छोट्या छोट्या समुदायामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या टीमने तयार केलेली आहे. जेव्हा जेव्हा मराठा OBCचा वाद विकोपाला गेला तेव्हा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी OBCच्या आरक्षणावर ठाम भूमिका घेतलेली आहे. एवढंच नाही तर गरीब मराठ्याच्या आरक्षणावरही स्वातंत्र्य त्यांना आरक्षण देण्यात यावं, गरीब मराठ्यांचं ताट वेगळं असावं आणि OBCचं ताट वेगळं असावं असं कणखर भूमिका घेणारे एकमेव महाराष्ट्रातले नेते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर होते. गायरान जमिनीचा प्रश्न असो, त्यानंतर भांडवलशाहीच्या विरोधात त्यांनी लढा दिलेला आहे, घराणेशाहीच्या विरोधात त्यांनी लढा दिलेला आहे, भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी लढा दिलेला आहे,
ज्या ज्या वेळेस जे महाराष्ट्रावर संकट आलं त्या वेळेस वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सामोरे गेलेले आहे. आणि आज जर आपण मतदानाचा विषय केला, मतदान ज्या पद्धतीनं लागलेलं आहे, उमेदवारही जिंकून येणारे उमेदवार सर्व ज्या भागात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलेले आहेत त्या भागात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येण्याच्या दिशेने लढलेले आहे. कार्यकर्ते निवडून येण्याच्या दिशेने त्यांनी प्रचार केलेला आहे. एवढं काही असताना वंचित बहुजन आघाडीला जे काही मतदान झालेलं आहे ते मतदान पाहता असं वाटत आहे, जनतेच्या मनातून प्रतिक्रिया येत आहे की वंचित बहुजन आघाडीचे आणि बहुजन समाज पक्षाचे मोठ्या प्रमाणात EVM मशीनच्या माध्यमातून मतदानाची चोरी झालेली आहे. यावर आपलं मत काय नक्की कळवा. धन्यवाद.